पंढरपुरात करकम गटातनं आदिनाथ देशमुख आघाडीवर आहेत। ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो त्या संदर्भातली। राष्ट्रवादीचे बाळासाहेब देशमुख पिछाडीवर पडल्याचं समजतंय। कोल्हापुरात काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। माढ्यामध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे। या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेतो आहोत। क्षणाक्षणाचे अपडेट्स आहेत। कल हाती यायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेली आहे, तर दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे। कोल्हापुरात सध्या 68 एकूण जागा आहेत। भाजप एका ठिकाणी आघाडीवर आहे, जनसुराज्य एका ठिकाणी आघाडीवर आहे, तर काँग्रेसनं 3 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। कोल्हापुरात 6 ठिकाणी काँग्रेस आता आघाडीवर असल्याच्या अपडेट्स समोर येत आहेत। कोल्हापुरातल्या पाचगावमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे। पाचगावचा निकाल हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। अत्यंत हाय व्होल्टेज असा हा राजकीय सामना पाचगाव मधला, आणि त्या ठिकाणी सध्या काँग्रेस आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। पंचायत समित्यांमध्ये एकूण 136 जागा आहेत कोल्हापुरात। भाजप 2 ठिकाणी आघाडीवर आहे, काँग्रेस 6 ठिकाणी आघाडीवर आहे। माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याची ब्रेकिंग न्यूज आहे। कोल्हापुरात काँग्रेस आघाडीवर आहेच। मगाशी मी जसं सांगितलं तसं पंचायत समितीसाठी 6 ठिकाणी, तर जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं 3 ठिकाणी काँग्रेस कोल्हापुरात आघाडीवर आहे। माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचं समजतंय। कोल्हापुरातल्या पाचगावमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे, तर सांगोल्यात महूद गटातनं शिवसेनेचे दादासाहेब लवटे आघाडीवर आहेत। शहाजी बाबू पाटील यांचं मूळ गाव असणाऱ्या महूदमधनं शिवसेनेचे लवटे हे सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।